नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडकडून बुधवारी सायंकाळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाईल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला. भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडकडून बुधवारी सायंकाळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाईल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला. नौदलाच्या जवानांचा आजचा सराव पाहण्यासाठी तारकर्लीच्या किनारपट्टीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्तही करण्यात आला होता. सराव प्रात्यक्षिकांच्या सुरुवातीला मरीन कमांडोंनी विमानातून खाली उडी मारत पॅराशूटद्वारे जमिनीवर उतरण्याचे कसब दाखवले. यानंतर समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तसेच सैनिकांना वाचवण्यासाठी धनुष्य हेलिकॉप्टरचे आगमन झाले. या हेलिकॉप्टरमधून मदतीची वाट पाहणाऱ्या मच्छीमार आणि सैनिकांना हवेतल्या हवेत एअरलिफ्ट करण्यात आले आणि त्यांना सुरक्षित स्थळी उतरवण्यात आले. त्यानंतर समुद्रात घात लावून पाण्यात लपून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी ASW हेलिकॉप्टरने सोनार बॉडीला समुद्राच्या पाण्यात सोडत दुश्मनांची पाणबुडी शोधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. राष्ट्रवादीच्या माघारीनंतर आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत. आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि वारणानगर येथील 5 तासांच्या वाटाघाटीनंतर बुधवारी या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीच्या माघारीनंतर आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत. आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि वारणानगर येथील 5 तासांच्या वाटाघाटीनंतर बुधवारी या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. शुक्रवार हा माघारीचा शेवटचा दिवस असून शेवटच्या टप्प्यात उर्वरित इच्छुकांची काय भूमिका राहणार आहे हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. सोमवारी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पाटील, आमदार कोरे यांनी विविध गटांच्या प्रमुखांशी चर्चा केली. परंतु यामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला अपेक्षित जागा येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन या निवडणुकीत आम्ही माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या तीनही नेत्यांच्या झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी माघारीवर ठाम असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मात्र पाटील आणि कोरे यांनी आपापल्या संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि एकत्रित आघाडी करण्याचा निर्णय घेतला. फौडरी व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो अशी आमिष दाखवून 19,55,620 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 2 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत रंजना बांद्रे यांनी तक्रार दिली आहे. फौडरी व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो अशी आमिष दाखवून 19,55,620 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता 2 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत रंजना बांद्रे यांनी तक्रार दिली आहे. अर्चना दिगंबर पाटील, अमोल अरुण काटे आणि अमर त्रिभुवन मोदी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी: रंजना बांद्रे आणि त्यांचे पती सर्जेराव यांचा फौडरी व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी एक सहकारी बँकेतून 25 लाख रुपये कर्ज घेतले आहे. ते थकीत गेल्यामुळे दुसरीकडून कर्ज घेऊन ते फेडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन बस कर्मचारी 30 नोव्हेंबर रात्री 12 वाजण्यापासून प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जात आहेत. आज 1 डिसेंबर पासून कोल्हापूर शहरात व परिसरातील गावांमध्ये होणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या संबंधीची बैठक काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन बस कर्मचारी काल 30 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जात आहेत. आज 1 डिसेंबर पासून कोल्हापूर शहरातील व परिसरातील गावांमध्ये होणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या संबंधीची बैठक काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शिरोली येथील शालेय विद्यार्थ्यांची महामार्ग ओलांडतानाची जीवघेणी कसरत खासदार धैर्यशील माने आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भुयारी मार्ग करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिले। शिरोली येथील शालेय विद्यार्थ्यांची महामार्ग ओलांडतानाची जीवघेणी कसरत खासदार धैर्यशील माने आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भुयारी मार्ग करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिले। महामार्गामुळे शिरोली गावचे विभाजन झाले आहे। शिरोली गावच्या पूर्वेला शिवाजीनगर, यादववाडी, मेमन कॉलनी, व्यंकटेश नगर, चौगलेमाळा अशी लोकवस्ती आहे, तर पश्चिम बाजूस सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय कार्यालये आहेत। शाळेसाठी सध्या 4 पदरी महामार्ग ओलांडून हजारो मुले पूर्वेकडे पश्चिमेकडे येतात। यासाठी मुलांना मोठी कसरत करावी लागते, पण 6 पदरी रस्ता झाला तर मुले रस्ता ओलांडून येऊ शकणार नाहीत। मुलांना 1.5 किलोमीटर पर्यंत नागाव फाटा किंवा शिरोली फाटापर्यंत पायपीट करावी लागेल। म्हणून शिवाजीनगर कमान प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा बाळूमामा मंदिर समोर भुयारी मार्गाची मागणी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी केली। सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनाच्या पाट्या देवनागरी लिपीत मराठी भाषेत लावणे बंधनकारक केले आहे। जे व्यावसायिक मराठीमध्ये पाट्या लावणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आकाशचिन्ह विभागाने परिपत्रक काढून दिले आहे। सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत मराठी भाषेत लावणे बंधनकारक केले आहे। जे व्यावसायिक मराठीमध्ये पाट्या लावणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आकाशचिन्ह विभागाने परिपत्रक काढून दिले आहे। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दुचाकी व आस्थापना अधिनियम 2017 मध्ये मार्च 2022 मध्ये सुधारणा केली। त्यामध्ये कलम 36 क च्या तरतुदीनुसार दुकानांच्या पाट्या मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे। त्याचसोबत नामफलक हा इतर भाषेमध्ये सुद्धा असू शकेल, पण इतर भाषेतील नावापेक्षा मराठीतील नाव लहान ठेवता येणार नाही असे यामध्ये नमूद करण्यात आले होते। मालवण येथे 4 डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। यानिमित्त सार्वजनिक बांधकाम व नौसेना विभागामार्फत राजकोट सर्जकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे। या कामाची पाहणी बांधकाम विभागाचे राज्य सचिव सदाशिव साळुंखे यांनी केली। मालवण येथे 4 डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। यानिमित्त सार्वजनिक बांधकाम व नौसेना विभागामार्फत राजकोट सर्जकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे। किल्ले सिंधुदुर्गकडे तोंड करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे। या कामाची पाहणी बांधकाम विभागाचे राज्य सचिव सदाशिव साळुंखे यांनी करून बांधकाम विभागाचे कणकवली येथील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि टीमचे त्यांनी भरभरून कौतुक केले। राजकोट किल्ल्याचे अवशेष आता दिसत नाहीत, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्ल्यावरील मोकळ्या जागेत नव्याने किल्ल्याचे बांधकाम केले आहे। ऐतिहासिक राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी करताना निश्चित कालावधीत काम पूर्ण केल्याबद्दल साळुंखे यांनी समाधान व्यक्त केले। बिदरी कारखान्यासाठी गेले 15 दिवस दूधगंगा व वेदगंगा नदीकाठावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। या निवडणुकीत अनपेक्षितपणे झालेल्या आघाड्या मातब्बर नेत्यांनी उडवलेली प्रचाराची राळ व दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर होणारी चिखलफेक शांतपणे पाहणारा सभासद रविवारी मतदान करणार आहे। बिदरी कारखान्यासाठी गेले 15 दिवस दूधगंगा व वेदगंगा नदीकाठावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। या निवडणुकीत अनपेक्षितपणे झालेल्या आघाड्या मातब्बर नेत्यांनी उडवलेली प्रचाराची राळ व दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर होणारी चिखलफेक शांतपणे पाहणारा सभासद रविवारी मतदान करणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पॅनल मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका बिदरी कारखान्याचे अध्यक्ष आपल्या लय भारी कारभाराची टिमकी वाजवत आहेत। मग टेस्ट ऑडिट थांबवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेऊन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे का गेले? कर नाही त्याला डर कशाला? कारखान्याचा कारभार धुतल्या तांदळासारखा आहे, तर मग ऑडिटला घाबरता का? असा सवाल करत केपी पाटील यांनी गेली 20 वर्ष शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे लुटले असून त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी भ्रष्टाचाराचा पैसा न पैसा वसूल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही।
ते पाण्यात पडले तरी सोडणार नाही असा इशारा राजश्री शाहू परिवर्तन आघाडीचे नेते आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिला. कोल्हापूरकरांना तिरुपती देवस्थानविषयी असणारी आपुलकी, दोन देवस्थानच्या माध्यमातून दोन शहरांमध्ये जोडलेल्या गेलेल्या याच आध्यात्मिक स्नेहातून 4.5 वर्षांपूर्वी सुरू झालेली कोल्हापूर तिरुपती ही विमानसेवा इंडिगो कंपनी बंद करणार आहे. या सेवेला प्रतिसाद कमी असल्याचे कारण देत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरकरांना तिरुपती देवस्थानाविषयी असणारी आपुलकी, दोन देवस्थानाच्या माध्यमातून दोन शहरांमध्ये जोडल्या गेलेल्या याच आध्यात्मिक स्नेहातून 4.5 वर्षापूर्वी सुरू झालेली कोल्हापूर तिरुपती ही विमानसेवा इंडिगो कंपनी बंद करणार आहे. या सेवेला प्रतिसाद कमी असल्याचे कारण देत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परंतु या दोन धार्मिक क्षेत्रांना जोडण्यासाठी सुरू झालेली ही सेवा आहे. त्यावेळी 100% प्रतिसादाची अट नव्हती. 4.5 वर्षांपूर्वी कोल्हापूर तिरुपती ही 75 प्रवासी क्षमता असणारी विमानसेवा इंडिगो कंपनीकडून सुरू करण्यात आली होती. या विमानसेवेला सुरुवातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र आता प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत कंपनीकडून येत्या 15 डिसेंबरपासून ही विमानसेवा बंद करण्यात येत आहे. विमानतळावर कार्यरत कंपनीच्या व्यवस्थापनाला वरिष्ठ कार्यालयाने तसेच कळवले आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SV9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.